उत्सवाची कथा, अहो मागे उत्सवाची कथा, ही मागे उत्सवाची कथा सांगतो तुम्हाला, मागे उत्सवाची कथा सांगतो तुम्हाला, मागे उत्सवाची कथा सांगतो तुम्हाला. मोरिया मोरिया रे, मोरिया मोरिया रे, मोरिया मोरिया रे, मोरिया 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 रे, मोरिया मोरिया रे, मोरिया मोरिया रे, मोरिया 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 रे, मोरिया मोरिया रे, बाळ शिवा गौरीचा शंभू भोलेनाथांचा, बाळ शिवा गौरीचा शंभू भोलेनाथांचा, अधिपती देवांचा, अधिपती देवांचा प्रतीक मांगल्याचा, अधिपती देवांचा, सर्व देवांमध्ये श्रेष्ठ सर्वांना माहिती आहे, म्हणून तर आपण त्याची आराधना करतो. कारण या गणपतीने 3 अवतार घेतलेले आहेत बघा. गणपतीने 3 अवतार घेतलेले आहेत. नरांतकाला मारण्याकरता गणपतीने कश्यप ऋषीच्या पोटी अवतार घेतलेला आहे बघा. कश्यप ऋषीच्या पोटी अवतार, मागे गणेश विनायक म्हणून अवतार घेतलेला आहे, तो हा अवतार आहे. कश्यप ऋषीच्या पोटी नरांतकाचा वध करण्याकरता गणपतीने, म्हणून बघा ज्या ज्या वेळी या पृथ्वी तलावरती जेवढी संकट येतात त्याचा नाश गणपती करत असतो. पहिल्या अवतारामध्ये असा फिनिश केलेला आहे. म्हणून गणपती समोर आपण सर्व नतमस्तक होऊन मंगलमय वातावरण त्याच्या समोर सादरीकरण करायला पाहिजे, तरच तो नाश करणार, नाही तर तो त्यांचा सोडून आपला. म्हणून त्याला जर प्रसन्न करून घ्यायचा असेल तर नामाचा गजर, पूर्व पुण्याईचा वाढ वडिलांनी जे भजन करून ठेवलेले आहे ते नेहमी सांगत असतो. आपण सगळं चंद्रकांत बुवा, परशुराम बुवा, विलास बुवा, मामन बुवा, काशीराम परब बुवा यांची आपण नावं घेतो, पण आपण त्यांच्याप्रमाणे चालतो का? आपण चालतो का त्यांच्याप्रमाणे? अहो ते देवाचे अवतार होते, हे जे बुवा होऊन गेले, आणि त्यांनी पारंपरिकता हे भजन करून ठेवलं होतं. हे कशा करता की आपली पुढची पिढी वाया जाऊ नये म्हणून, पुढची पिढी देखील चांगली व्हावी, आमच्यासारखं त्यांनी भजन करावं, आमच्यासारखं देवाची प्रसन्नता करून घ्यावी म्हणून ही पारंपरिक भजन ठेवलं होतं करून. आणि त्याची परंपरा फक्त आमचे बाबू पेडणेकर या ठिकाणी 5 वर्ष जपतायत. ते आमची बारे ठेवतात म्हणून मी त्यांचे गुणगान गात नाहीये. अहो भजन म्हणजे हिंदू धर्माची खरी संस्कृती आहे. तिचं पाय जरी तुडवायला लागला तुमचा धर्म राहणार कुठे? मुस्लिम धर्म बघा, आपल्या धर्मावर कसा ठाम आहे. सगळ्या धर्मामध्ये संत आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा संत आहे, ते त्यांच्या धर्मावर ठाम आहेत. त्यांची कोणतीही गोष्ट ते हलवत नाहीत. आपणच आपली गोष्ट सगळा हलवून सगळे बोलक्यात बांधून फेकून द्यायचा प्रयत्न करतोय. हे आपलं चुकीचं आहे. आपण सर्वांनी मिळून याच्यावर आपली दृष्टी नजर टाकायला पाहिजे. म्हणून म्हणतोय की भजन कसं असावं,
देवाचं नाम स्मरण कसं असावं, देवाला प्रसन्न करून कसं घ्यावं, हे आपल्याला हा देह मिळालेला आहे. हा का देह दिलेला आहे की त्याची भक्ती करण्याकरता, नाहीतर कुत्र्या मांजरांना दिला नसता. आपल्याला बुद्धी का दिलेली आहे, त्याची बुद्धीला त्या गणपतीने आपल्याला बुद्धी दिली आहे त्याची भक्ती करण्याकरता, आणि ती मनोभावे मंगलमय भक्ती करायला पाहिजे. म्हणून म्हणतोय अधिपती निवांत प्रतीक मांगल्याचा, कथा अग्नी पुराणाची आहे थोरल्या साक्षीला, कथा अग्नी पुराणाची आहे थोरल्या साक्षीला. गणपतीला आपण 21 दुर्वा का वाहतो? गणपतीला बघा 21 दुर्वा वाहतो. का वाहतो? त्याचं कारण आहे की या जगामध्ये 21 मातृका आहेत. किती? 21 मातृका आहेत. त्यांना प्रसन्न करण्याकरता आपण गणपतीला 21 दुर्वा वाहतो. म्हणजे त्या मातृकांना ते पावन होतं, म्हणून त्या 21 मातृका आपल्याला प्रसन्न होतात. म्हणून आपण गणपतीला 21 दुर्वा वाहतो. कोटी कष्टाचे विनायक नामे अवतरला, माघी मास शुक्ल पक्षी, माघी मास शुक्ल पक्षी नरंत वदिला. आपण ज्या व्यक्तीचं नाव घेतोय ही परंपरा जपण्याकरता त्याने फार मोठे कष्ट घेत आहेत. बघा की त्याला वाटते की कुठेतरी चंद्रकांत बुवा, परशुराम पांचाळ बुवा, विलास बुवा पाटील हे या ठिकाणी दिसावेत. आता बघा माझ्या समोर माझ्या जोडीवाले बुवा या ठिकाणी जे गाऊन गेले, इतकं सुंदर गाऊन गेले. समोर एक ग्रस्त बसलेले आहेत. ते मला म्हणाले काय बुवा गातायत, किती सुंदर बुवांचा आवाज आहे.
अशीच एकदा याच ठिकाणी माझं भजन होतं आमचं, तेव्हा एक म्हातारी आजीबाई इकडे बसली होती, सत्य घटना सांगतो तुम्हाला, आणि गुरुबुवा गात होते. तर ती आजीबाई म्हणाली, ऐका काय म्हणाले आजीबाई, बुवांचं भजन चालू होतं गुरुबुवांचं, आणि ती आजीबाई काय म्हणाली, ह्यो आवाज ना, बुवा गात होते गुरुबुवा, ती आजीबाई म्हणते आहे, ह्यो आवाज माका ना चंद्रकांत बुवांसारखो वाटता. काय म्हणाली, ह्यो आवाज चंद्रकांत बुवांसारखो वाटता. म्हणजे बघा, चंद्रकांत बुवा कुठे आहेत, त्या आजीच्या सुद्धा स्मरणात आहेत, आणि ते स्मरण आमच्या गुरुबुवाने करून दिलं होतं. बघा, साधी गोष्ट नाही. भजन म्हणजे काय, त्यांच्या आवाजामध्ये आवाज मिसळून तसाच आवाज काढणे, तो यमनराग आळवणं, हे त्यांच्याचकडे आहे, या गुरुबुवांकडे. खरोखर सांगतो, आम्ही तर फार आमच्या डोळ्यातून अश्रू येतात, त्यांचा आवाज लागतोय की नाही बुवांचा. ज्यावेळी ते उंच जातात, जेव्हा ते उंच जातात, मगाच मी त्यांना विचारलं, मगाच तुम्ही तो गजर घेतला बुवा, काय कुठल्या सुरात घेतला, ते म्हणाले काळीचार. अरे बापरे म्हणला, म्हणजे अजून सुद्धा माझ्यापेक्षा 2-4 वर्ष लहान आहे, परंतु हा आवाज परमेश्वराने त्यांचा टिकवून ठेवलेला आहे. म्हणून त्याची भक्ती ही गोड अशी भक्ती करायला पाहिजे, तरच हा देह आपला चालणार. कारण चालविणारा बोलविणारा आपुलिया बळे नाही मी बोललं, सका कृपावंत वाचा त्याची. ही वाचा त्याची आहे, आणि ती वाचा कशी गोड आपण ठेवायला पाहिजे, जशी बुवाने मला गोड वाचा दाखवली. बघा, हे खरं भजन आहे. हे भजन ऐकून तुम्ही खरोखर तुमच्या जन्मोजन्मी तुम्ही सुखी झालात, तुमची इडा पिडा दुःख सगळं दूर झालं म्हणून समजा. कारण ही त्यांची आठवण आहे, साधी गोष्ट नाही. संतांची परंपरा जपणे ही साधी गोष्ट नाही आहे. धन्यवाद. परंपरा जपती, खाण्यावरून देव बाप्पा दरवर्षी आणती. खाण्यावरून किती लांबून दुरून 10 तासाचा रनिंग करून बाप्पाला कसा फुलासारखा घेऊन येतात ते. दरवर्षी बाप्पा कसा घेऊन येतात बघा, साधी गोष्ट नाही. आपण इथून इथे गणपती आणायला आपण कंटाळा करतो, पण ते एवढ्या ठाण्यावरून बाप्पाचं दर्शन या ठिकाणी आणून आपण सर्वांना त्याचं दर्शन घडवतात. खरोखर एकदा त्यांच्यासाठी अजून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असे ग्रहस्थ निर्माण होणं कठीण आहे. त्याच्या मनात एकच भावना की पारंपरिक हिंदू धर्म, बाळासाहेबांनी जसा हिंदू धर्माची पताका साता समुद्रा पलीकडे आपल्या झेंडा फडकवला, तसा त्यांनी खरोखर या हिंदू धर्माचा झेंडा रोवण्याचा त्यांची फार मोठी तळमळ आहे. हीच खरी हिंदू धर्माची जपवणूक. नुसतं हिंदू धर्म म्हणून चालत नाही, त्याच्या पारंपरिकता त्याची जपायला पाहिजे. तर हिंदू धर्म तुम्ही जपलात असं आम्हाला समजेल. साधी गोष्ट नाही हिंदू धर्म जपणं म्हणजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा पाल केलेला आहे, त्यांचे हालात झालेले आहेत. कशाने? आपल्या या राष्ट्रासाठी. तसेच बाबू पेडणेकर सगळा त्याग करून आपल्या हिंदू धर्माची खरी सेवा करत आहेत. म्हणून त्यांना मी धन्यवाद देतोय. उदंड आयुष्य त्यांना लाभू दे, आणि त्यांचं जे काय इंटरप्राइज जे काय आहे त्याला भरभर असं यश येऊ दे, अशी मी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो.
पाच वर्ष देहामध्ये 10 इंद्रिय आहेत. किती इंद्रिय आहेत? 10 इंद्रिय. 5 इंद्रिय, 5 आणि 5 10. जी 5 इंद्रिय चांगली असतात, तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्या 5 इंद्रियापैकी त्यांची इंद्रिय जागृत होत असतात. 5 इंद्रिय 10 इंद्रियापैकी. आणि ते जी 5 इंद्रिय वाईट प्रकारचे आहेत त्यांना ते ताबा ठेवतात त्याच्यावर 5 इंद्रियाने. आणि ते 5 वर्ष या ठिकाणी कोणाचं ऐकत नाही. मला पारंपरिकच बारी ठेवायची. आणि 5 वर्ष त्यांनी या ठिकाणी हा इतिहास घडवलेला आहे. काय घडवला आहे? इतिहास. हा इतिहास आहे. आम्ही गेली 50 वर्ष भजन करतोय. साधी गोष्ट नाही. आमच्या मनाला किती तळमळ आहे की आपल्या या हिंदू धर्माची पारंपरिक भजन ही आबाद राहावी. चंद्रकांत बुवांचं नाव आबाद राहावं पारंपरिक पद्धतीने, ही आमची तळमळ. आणि आमच्या मनाला शांतता देणारे एकमेव म्हणजे बाबू पेडणेकर. खरोखर एक तरी अशी पारंपरिक बारी घेऊन ते आमच्या मनाला समाधान देत आहे. चिंतामणि चिंतामणि